हाँ अहिल्यानगर, आज अहिल्यानगर ऑफिसचं ओपनिंग आहे त्यांचं. मग 5 मिनिटं थांबा संभाजीनगर जरा. मग त्यांच्या घरी जाऊया का? तिकडे जायचं काही नाही करायचं. मग इथेच करून टाक. हे रेकॉर्ड करून टाका. मग इथे करायचं का त्यांच्या घरी करायचं? सीएम करा, रोल करा, चला. ते थांबायचं. आज सकाळी बाईट देऊन आले. रोल रोल. ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी दिल्लीला कमिटी मीटिंगसाठी होते. त्या दिवशीच नॅशनल हायवेच्या बरोबर आढावा घेतला. पुण्याचे म्युनिसिपल कमिशनर आणि पुण्याचे पोलीस कमिशनर ह्या दोघांच्याही कॉन्टॅक्टमध्ये मी होते. त्याच्यानंतर जे काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीही व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे. आत्ताही जो आढावा घेतला त्याच्यात एक गोष्ट पूर्णपणे नॅशनल हायवेची आपण मान्य केली पाहिजे की गडकरी साहेबांनी एक NGO पाठवला होता. आपणही सगळे तेव्हा आला होता आणि त्या NGOच्या मदतीने या भागात ॲक्सिडेंट्स किंवा ज्याला आपण इंग्रजीत ब्लॅक स्पॉट्स म्हणतो असे ब्लॅक स्पॉट्स होते. त्या ब्लॅक स्पॉट्सला त्या NGOच्या मदतीने रोड सेफ्टीला प्राधान्य देऊन तर ते रोड सेफ्टीचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण बऱ्याच योजना केल्या होत्या. कॅमेरे वाढवले, त्याच्यानंतर स्पीड लिमिट्स अनेक भाषांमध्ये, म्हणजे फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी नाही पण अनेक वेळा बाकीच्या राज्यातून लोक इथून जातात तर सायनेजेस अनेक भाषांमध्ये भारतातले असावे हाही प्रयत्न करून झाले. त्याच्यानंतर रुबल्स लावण्यात आले ज्याच्या माध्यमातून स्पीड कमी होईल. आणि गेल्या काही महिन्यात म्हणजे ह्या वर्षभरात 2025 मध्ये ॲक्सिडेंट एक झाला होता. त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडासा धीर येत होता की हे जे इंटरव्हेन्शन्स आपण केले आहेत रोड सेफ्टीसाठी त्याचा कुठेतरी एक चांगला बदल आणि ॲक्सिडेंट शून्यावर आणायचा जो आमचा प्रयत्न होता त्याला यश येत असतानाच हा मोठा ॲक्सिडेंट झाला. तर त्याची पूर्ण इन्क्वायरी चाललेली आहे. त्याची जी काय माहिती आहे ती सरकारकडून स्पष्टपणे तुम्हाला येईल. पण अजून काही सुधारणा आपल्याला करता येतील का ह्याचीही चर्चा गेले 3 दिवस आम्ही करतोय. आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून काही सूचना मला त्यांनी सांगितलेल्या आहेत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या राज्यात नाही पण देशामध्ये रस्त्याची सुरक्षितता ह्याला सगळ्यांनीच मिळून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा आणखीन काय आणता येईल ह्याच्यासाठी एक मोहीम देश पातळीवर चालवली पाहिजे. उपाय केले जात आहेत ते सगळे शॉर्ट टर्म उपाय आहेत. स्थानिक लोक सांगतात जाग येते, प्रशासनाला जाग येते, तर या घटना उपाय आहेत म्हणून तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा काही परमनंट सोल्युशन नाहीये का? नाही, परमनंट सोल्युशन म्हणूनच ते जे एक्सपर्ट्स आहेत रस्ता सुरक्षाचे ते आले आणि त्याच्यामुळे गेले 6-8 महिने आपल्याला आधीपेक्षा खूप रिलीफ. म्हणून आमचा प्रयत्न आहे की शून्यावर ॲक्सिडेंट्स आले पाहिजेत. आणि त्यानंतर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे साईडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यांमध्ये ज्याला आपण इंग्रजीत सर्व्हिस रोड्स म्हणतात तर त्या सर्व्हिस रोडचंही काम लवकरात लवकर पूर्ण. आपण हा ॲक्सिडेंट जो झाला हा सर्व्हिस रोडशी निगडीत नव्हता, हा वेगळा आहे. पण आमचं म्हणणं आहे कुठलाही ॲक्सिडेंट होऊच नाही आणि ते शून्यावरच आलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले. आता त्याचा ऑडिट करण्यासाठीच एक कमिटी गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली आहे. ती ऑडिट करून ह्याच्यात काही टेक्निकल मोठे फ्लॉज आहेत का हे करणं गरजेचं आहे. आता एलिव्हेटेड 3,500 कोटी रुपयाचा जो रस्ता होतोय त्यातून काही प्रश्न सुटतील का ह्याचाही आम्ही एक ऑडिट करतोय की तो एक प्रश्न सुटला तरी खालचा रस्ता चालू राहणार आहे. म्हणजे वरचा एलिव्हेटेड झाला तरी खालचा रस्त्याचा अडचण आणि तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतात का त्याचा जो टेक्निकल अभ्यास आहे तो आम्ही तातडीने मागितलेला. नाही, 2 गोष्टी आहेत. एक तर रचना बदलणं त्यासाठी काय आहे तर ती टेक्निकल टीम दिल्लीवर येऊन आपल्याला माहिती देईल पुढच्या 15-1 दिवसात. त्याचबरोबर जो एलिव्हेटेड रस्ता होईल त्याच्यामुळे ट्रॅफिक खालच्या रस्त्याचा नक्कीच कमी होईल. तो डायरेक्टली इथून निघून जाईल हिंजवडीला पण तरी खालचा रस्ता हा स्थानिक लोक वापरतीलच.
तर त्याला टेक्निकल एक 15 दिवसात आपल्याला जो टेक्निकल अभ्यास अपेक्षित आहे, जो तुम्हाला आहे, मला आहे आणि स्थानिक, आपण सगळेच हा रस्ता, म्हणजे मी आठवड्यातून 2 वेळा हा रस्ता घेते, स्थानिक लोक सगळेच आपलेच लोक इथे राहतात, त्यामुळे तो टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे, कारण का आता ज्या म्हणजे कॅमेरा लावणे आणि भाषांमध्ये आपण ते बोर्ड्स लावणे, त्याच्यानंतर तिथे स्पीड लिमिट्स लावणे, स्पीड कमी करणे, आत्ताही तुम्ही केला तर तिथे जोड्यात कोणी गाडी आणू शकत नाही. पण ती जी घटना, ही दुर्दैवी घटना जी झाली, ती परत कधीही इथे काय राज्यात नाही देशात होऊ नये, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार फार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. रिंग रोड हा एक डेन्सिटी कमी करण्यासाठी मार्ग आहे, त्याच्यातून हा प्रश्न सुटत नाही ना, रस्ता तोच राहतो. म्हणजे ह्या रिंग रोड झाल्यावर ह्या रस्त्याचं जे मुंबईला डायरेक्टली किंवा बाहेर गावून जाणारा तो जाईल प्रेशर, पण हा रस्त्याचा जो मूळ प्रश्न आहे की हा टेक्निकल फ्लॉ आहे का नाही, मला वाटतं ते महत्वाचं आहे. मग तो रिंग रोड बाकीचा करा, वरून एलिव्हेटेड करा, कोई मायने नाही रखता. हा तुमचा लोकसभा मतदारसंघातला भाग आहे. गेल्या 2 वर्षाखाली देखील तुम्ही ही सगळी पाहणी केली, बैठका झाल्या, त्याच्यावर तोडगे काढण्यात आले, परंतु काहीच फायदा नाही ना ताई. तुम्ही येता खासदार म्हणून, मंत्री येतात जातात परंतु लोकांचं, स्थानिकांचं म्हणजे कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केले जात नाही. मग जर असं असेल तर काय फायदा मग तुमचा? नाही, तुम्ही जर डेटा ड्रिव्हन बघूया, डेटा जर तुम्ही अनालाइज केला तर गेल्या 6-8 महिन्यामध्ये नॅशनल हायवेने जे मार्ग काढला, म्हणजे स्पीड कमी होणं, बोर्ड सगळ्या भाषेमध्ये लावणं, त्याच्यानंतर स्पीड कमी करणं, या स्पीडमध्येचे जे लाल ब्लॉक्स तुम्ही बघता त्यांनी जी स्पीड कमी होते, आधीच्या मानाने ॲक्सिडेंट्स कमी झालेत का, तर झालेत, हा डेटा सांगतो तुम्हाला. पण ते शून्यावर आणणं गरजेचं आहे, हेही तुमचं बरोबर आहे की एक ॲक्सिडेंट झाला तरी ते वाईटच आहे. त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंटची डिटेल इन्क्वायरी की कशामुळे झाली, काही लोकांचं म्हणणं आहे ती न्यूट्रलमधून गाडी आली, आग कशी लागली, या सगळ्याचा अभ्यास करणं तीव्र उतार आहे तोच इथं बदलायला हवं. मुरलीधर मोहोळ देखील म्हणतात की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं, गडकरी साहेबांनी स्वतः सांगितलंय. मग अडथळे कुठं? पण या चर्चा मागे 2022 पासून हे सगळं होतंय. याच्यासाठीच तो नवीन जो 3,500 कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड काढलेला आहे, तो त्याच्यासाठीच काढलेला आहे. तो होईलच. ओव्हर अँड अबव्ह दॅट तो रस्ता झाला तरी हा मूळ प्रश्न सुटत नाही. त्याच्यामुळे मग हा रस्ता बंद करायचा का हा बदलायचा, हा निर्णय टेक्निकली नॅशनल हायवेला घ्यावा लागेल. 4 यंत्रणा काम करतात, एकच यंत्रणा राहावी, कारण यांचा समन्वयच नाही. ऍक्सिडेंट झाला, 4 यंत्रणा बैठका घेतात, आयुक्त आदेश देतात, मंत्री आदेश देतात, त्यानंतर परत त्यांचा समन्वय राहत नाही. आणि समन्वय हा त्यांना ठेवायलाच लागेल. एकामेकावर ढकलून हे चालणार नाही आणि सरकार एकच आहे, त्याच्यामुळे ढकलून चालणार नाही. हा नॅशनल हायवे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ट्रॅफिक पोलीस, या सगळ्यांना एकत्र मिळून, कारण का ते सरकार आहे, त्याच्यामुळे एकामेकावर कुणावरच हे ढकलाढकली करून चालणार नाही. ती मूठ बांधून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. एक मिनिट, मराठी तर पुन्हा देतो. जबाबदार याला कोण धरता येईल, कारण सातत्याने हे अपघात वाढतात आणि मृत्यूला कारणीभूत ठरतात. मग जबाबदार याला कोण नाही, एक तर नॅशनल हायवेच्या इंटरव्हेन्शन नंतर इथले अपघात कमी झालेले, वाढलेले नाही. आधीपेक्षा इथले जरूर कमी झालेत, पण आमचा प्रयत्न आहे ते शून्यावर आले पाहिजे. एक अपघात झाला तरी नैतिकतेने आम्ही सगळे मिळून त्याची जबाबदारी घेतो, कारण का आमचं म्हणणं एकही तिथे अपघात होता कामा नये. त्याच्यामुळे आता आमचा चाललाय की हे एलिव्हेटेड रोड करून हा रस्ता चालू ठेवायचा का बंद करायचा, हाही एक विचार आम्हाला करावा लागेल. गेल्या काही वर्षातले अपघात आपण पाहिले तर या 2-2.5 किलोमीटरचाच हा टप्पा आहे, याच्यातच सर्व अपघात झालेले आहेत आणि संख्या देखील जास्त आहे. त्याच्यावर काम होणं अपेक्षित आहे. खरं तर कॅमेरा वाढवून किंवा फाईन मारून हे नाही, नुसता कॅमेरे फाईन नाही, स्पीड कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलाय. आपण आधी म्हणजे कॅमेरे पण लावले, बोर्ड्स पण लावले आणि स्पीड पण कमी केली. म्हणजे मी स्वतः आठवड्यातून 2 वेळा 2-2.5 किलोमीटरच्या टप्प्यात सगळे आणि जास्त. पण गेल्या 10 महिन्यात नॅशनल हायवेचा जो NGO जो अभ्यास करतो त्याच्यापेक्षा कमी आलेत. पण मी पुन्हा म्हणते, कमी होणं हा मार्ग नाही, ते शून्यावर आणणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही शून्यावर कसे येतील ह्याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतो. नवीन पत्र पुन्हा एकदा सगळं आजच्या अहवालाचं तिथे काही पाठवणार होतं NHAI आणि प्लस गडकरी साहेबांची नाही, गडकरी साहेबांची या विषयावर सविस्तर बोलणं झालंय. या बाबतीत अतिशय संवेदनशील गडकरी साहेब आहेत.
त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की त्यांची जी टीम मागेही येऊन गेली होती, जी टेक्निकली ह्या गोष्टीत काम करते, ते परत येऊन 15 दिवसाच्या आत त्यांनी सांगितलंय की ते सर्वेही करतील की हा टेक्निकल आहे, मग हा रस्ता बंद करायचा, मग टेक्निकल इश्यू आहे. कारण का एलिव्हेटेड रोड किती नाही म्हणलं तरी त्याला 2-1 वर्ष लागतीलच, त्याच्यात काही क्विक सोल्युशन नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला तो रस्ता बांधेस्तोवर इथे काय करायचं, कारण का एव्हरी लाईफ मॅटर्स. एकही माणूस तिथं ऍक्सिडेंटमध्ये त्याला कुठलीही हानी होता कामा नये, याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. दुसरा एक प्रश्न, जी जड वाहनं येतात किंवा हेवीची येतात त्यांची तपासणी होत नाहीये, त्यामुळे असे पर्यायी पण होऊ शकतात अपघातातून. नाही, काही लोकांच्या स्थानिक मागणी आहे की हेवी व्हेकलसाठी टाइम स्लॉट्स करा, म्हणजे पीक पिरियडमध्ये करू नका, पण ते 100% इम्प्लिमेंट पण व्हायला पाहिजे, अशी काही लोकांची मागणी आहे. त्यामुळे तेही आम्हाला त्याच्यात इंटरव्हेन्शन करता येईल. जे काय करावं लागेल याच्यासाठी आम्ही सगळं करणार. ये पूरा मराठी तो होने देता है, मैं ये पूरा हिंदी इसी पे करेंगे फिर. ओके चलो पूछो. नहीं, हमारी कोशिश है कि एक्सीडेंट शून्य पे ही आ जाए, लेकिन आपने देखा होगा कि पिछली बार जब एक बार एक्सीडेंट हुआ था, हम सब ने मिलके, मैं गडकरी साहब और नेशनल हाईवे की पूरी जो टीम है उनके तहे दिल से आभारी हूँ कि उन्होंने एक NGO की टीम जो उनके साथ देश में काम करती है उसको भेजा भी था. फिर हमने बोर्ड्स लगाए, वहाँ साइनेजेस लगाए, और यहाँ जब आप नीचे आते हैं तो आप खुद देख सकते हैं कि यहाँ स्पीड कम होती है, क्योंकि उन्होंने ऐसे कुछ सॉल्यूशंस निकाले कि वहाँ मैं खुद भी यही रास्ता हफ्ते में 2 बार लेती हूँ. तो जब ब्रिज क्रॉस करते हैं तो पूरा वो पहले वाला ब्रिज शिंदेवाड़ी वाला, वहाँ से ही आप जब टनल से निकलते तो स्पीड कम हो जाती है. कि ये जो घटना हुई इसके लिए हमारी कोशिश बहुत महीनों के बाद हुई, और एक भी घटना हुई तो वो गलत है और होनी भी नहीं चाहिए. तो हमारी कोशिश है, मेरी नेशनल हाईवे से भी बात हुई है, लगातार हम सब बात कर रहे हैं, और हमारी कोशिश रहेगी कि यहाँ एक भी एक्सीडेंट न हो. नए कुछ सुझाव दिए, और हमारा एक 3,000-3,500 करोड़ का एक नया रास्ता यहाँ हो रहा है. तो वो रास्ता जब तक हो तब तक ये रास्ता हम बंद नहीं कर सकते, लेकिन टेक्निकली कुछ और कर सकते हैं तो पूरी ताकत लगा के करेंगे. नहीं, समस्या कम जरूर हो सकती है, लेकिन ये रास्ता टेक्निकली फ्लॉड है या नहीं इसका भी मेरे ख्याल से एक स्टडी होना चाहिए. और वो रास्ता होते होते तो 2-2.5 साल लगेंगे ना, तो तब तक क्या करेंगे, तब तक थोड़ी ऐसा छोड़ेंगे हम लोग. तो हम पूरी ताकत से कोशिश कर रहे हैं कि यहाँ एक भी एक्सीडेंट ना हो. किसान सन्मान निधी जो आहे केंद्राचा तो 19 तारखेला सगळ्यांना मिळणारही आहे, पण त्याची 2.5 लाख शेतकऱ्यांची नावं कमी झाली. एका बाजूला शेतकरी पाठीशी उभ्या होत असं ठामपणे सांगणार केंद्र सरकार, शेतकऱ्यांच्या हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे का विरोधात आहे, ह्या काही प्रश्न कुणाच्याच मनात येत नाही. कारण सातत्याने सरसकट कर्जमाफी आम्ही करू, दिवाळी गोड करू, हे तर आपण सगळ्यांनी तुमच्या चॅनलवर आम्ही सगळ्यांनी स्टेटमेंट्स पाहिली आहेत ना. प्रचंड अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं. या दसरा आणि दिवाळीला झेंडूची फुलं रस्त्यावर फेकली. कांद्याची काय परिस्थिती आहे तुम्ही सगळे बघता. दूध असेल, सोयाबीन असेल, कपास असेल, सगळ्या या प्रश्नांमध्ये आणि शेतकरी हा प्रचंड अडचणीत आलेला असताना ज्या पद्धतीने हा सगळं अतिवृष्टीच्या नंतर हाताळलं गेलं हे खूप निराशाजनक आहे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या राज्यात वाढल्यात का तर हो, आणि हे मी म्हणत नाही, मकरंद आबा पाटील या सरकारमधले मंत्री यांचं स्वतःचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे की दर 3 तासाला महाराष्ट्रात एक शेतकरी आत्महत्या होते. त्याच्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारचं अपयश आहे. आणि हे फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही, महिलांच्या बाबतीत पण वारंवार तुमच्या सगळ्या चॅनल्समध्येही बातम्या येतात, वर्तमानपत्रात येतात की लाडकी बहीण योजनेमध्येही महिलांची नावं कमी होत आहेत. अनेक वेळा आम्हाला सांगितलं गेलं आहे की KYC झाले नाहीत, अशीही परवा बातमी आली होती. त्याच्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत हे अतिशय गंभीर आहेत. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारचं धोरण जे भाषण इलेक्शनच्या आधी करतात आणि नंतरचं धोरण ह्याच्यात प्रचंड तफावत आहे. केंद्राची ताकद आणि राज्य सरकारांची ताकद एवढी वाढली आहे का की 10,000 रुपये थेट महिलांच्या खात्यात जात आहेत, आणि तिथूनच सगळ्या बिहारच्या इलेक्शन्सला एक गेम चेंजर म्हणून देखील
बघितलं गेलं. खरंच एवढी ताकद आहे देशाची आणि राज्याची की 10,000 रुपये पर महिला. आता महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हालाही माहिती आहे. ज्या पद्धतीने फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट ज्याच्याबद्दल मी गेले 2-2.5 वर्ष सातत्याने तुमच्या सगळ्या जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलते, महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार तुम्ही बघता यावेळेस जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या लोकांनीही आत्महत्या केल्या. म्हणजे महाराष्ट्रातल्या बंगले जे आहेत, जे बंगले महाराष्ट्र सरकारनी मंत्र्यांना दिले त्याची कामं बंद झाली आहेत. तुम्हाला आणखीन एक गोष्ट आश्चर्याची वाटेल जी माझ्याकडे कालच आली आहे, खरं तर मी त्याची माहितीही घेते की आपल्याला आठवत असेल की इलेक्शनच्या वेळेस पोहरादेवीचं जे मंदिर आहे हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे. विदर्भात मोठं मंदिर आहे, त्या मंदिराचेही पैसे भरलेले नाहीत असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते कागदपत्र माझ्याकडे आलेली आहेत. मी स्वतःही त्याचा अभ्यास करून तिथे स्वतः जाणार आहे. जर या देशाचे प्रधानमंत्री तिथे आले होते, त्यांनी एक मोठी घोषणा केली असेल आणि जर अशा जिथे आपली आस्थेची जागा आहे त्या आस्थेच्या जागेमध्ये जर सरकार असं काम थांबवत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. बिहारमध्ये जसे पैसे वाटले गेले तसं महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं, कारण महाराष्ट्रामध्ये पण निवडणुका लागलेल्या आहेत. तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत काय तक्रार करणार आहे का किंवा निवडणूक आयोगाकडे आम्ही वारंवार जातो. माझी तर फारच जुनी ओळख आहे. गेल्या 3 वर्षात कॅन्डिडेट्स गेले नसतील तितक्या वेळा मी निवडणूक आयोगाकडे गेलेले आहे. पण आता कुठेतरी मनात असं वाटतं की नैराश्य येते की ज्या निवडणूक आयोगाकडे एक पारदर्शक कारभार म्हणून आम्ही बघत होतो त्याच्यावर कुठेतरी एक प्रश्नचिन्ह असं समाजात वर्तमानपत्रात येत आहे की खरंच पारदर्शक आणि स्वायत्त संस्था आहे का नाही असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आले आहेत. 2 राष्ट्रवादीच्या काय अलायन्सबद्दल काल पवारही सुद्धा असं म्हणाले की लोकल लीडर्स कॅन टेक द डिसिजन. तुम्हालाही असंच वाटतं की स्थानिक पातळीवर हे बघा, हे स्थानिक इलेक्शन आहे. संपूर्ण राज्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये तुम्ही बघत असाल, कारण का तुमच्याच चॅनलवरनं आम्हाला राज्याची सगळी माहिती लगेच कळते. त्याच्यामुळे तुमच्या या पारदर्शक रिपोर्टिंगमुळे संपूर्ण राज्यामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये पण कोण कुणाबरोबर गेलं हे सगळं आम्हाला कळतंय. त्याच्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये सगळ्याच आघाड्या आणि युती सगळीकडे होत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं मंगळवार संध्याकाळपर्यंत वाट बघूया, सोमवार संध्याकाळपर्यंत तेव्हा नक्की स्पष्ट चित्र आपल्याला स्पष्ट मिळेल कोण कुणावर कुठे जात. दादांनी सांगितलं टाकले की राजकारणात मैत्री कोण काय करू शकत नाही, शत्रुत्वही नसतं. म्हणजे तुमच्यासोबत युती करायला दादा तरी स्थानिक पातळीवर इच्छुक वाटतं. अनेक ठिकाणी झालेलीच आहे ऑलरेडी. तुमच्या चॅनलनी कव्हर पण केली आहे झालेली. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच चॅनलनी केली आहे. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आपण सगळेच बघतोय सगळ्याच पक्षामध्ये स्थानिक नेत्यांचं हे इलेक्शन असतं. स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या इलेक्शनसाठी आपण आपल्या सहकाऱ्यांसाठी काही बदल किंवा काही आघाड्या जर स्थानिक प्रश्नांसाठी आपण तेवढी त्यांना सूट दिली तर मला असं वाटतं कुठल्याच पक्षाला काही त्याच्यात अडचण वाटत. पुण्यातलं जे मुंडव्याची जमीन जी आहे, मुंडव्याची जमीन, त्या जमीनमध्ये जो गैरव्यवहार झाला त्या प्रकरणी अंजली दामन यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर हे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनीच त्याची इन्क्वायरी लावली आहे. त्याच्यामुळे मला हा विचारायचा, माननीय मुख्यमंत्री आठवड्यातून 2 वेळा तरी पुण्याला येतातच, त्याच्यामुळे तुमची भेट होतच असेल. त्याच्यामुळे जरूर तुम्ही हा प्रश्न, कारण का ह्या विषयाची अभ्यास आणि माहिती मला कमी आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्याची माहिती जास्त असेल. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्रीच आपल्याला तुम्हाला पारदर्शकपणे काय खरं आहे ते सांगू शकते. थँक्यू.
मारायला